मित्रांनो, प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, योगासने कशी करावी? तर मराठीमध्ये 20 टिप्स देत आहे, अतिशय महत्त्वाच्या. लगेचच सुरू करूया. पहिलं आहे, योगासने म्हणजे काय? तर योगासने म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांच्या संतुलनासाठी केली जाणारी साधना आहे. तर मित्रांनो, याचा डिटेल ब्लॉग पोस्टही आहे, खाली लिंक देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये, जेणेकरून त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डिटेल संपूर्ण माहिती मराठीमध्ये बघायला मिळेल. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकला क्लिक करू शकतात. परत वळूया आपल्या टॉपिककडे. 3 नंबरचं घेऊया, योगासनासाठी कपडे. आता आरामदायक आणि मोकळे कपडे परिधान करावेत. शरीराला घट्ट नसलेले कपडे योग्य ठरतात. आता ह्या 20 गोष्टी संपूर्ण ज्यावेळेस तुम्ही ऐकाल आणि बघाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की योगा आपण कसा केला पाहिजे आणि त्याच्या बेसिक क्रायटेरिया काय आहे. कारण बरेचसे लोक काय करतात की डायरेक्ट उठसूट आपलं उठायचं आणि प्राणायाम करायला सुरू करायचं, आणि तसं नाही. पूर्ण तयारीनिशी आणि एक दिनचर्या ठरवा. दररोज आपण केलाच पाहिजे, एक वेळ त्याला द्या. 5 नंबरचं, पोट रिकामे असणे. आता योगासने करण्यापूर्वी पोट रिकामे असावे. अन्न घेतल्यानंतर 3 ते 4 तास अंतर ठेवावे. पुढचं घेऊया 6 नंबरचं, सुरुवात कशी करायची? आता सुरुवात हलक्या सरावाने करायची. शरीराला सरावाची सवय होईपर्यंत कठीण योगासने टाळावीत. आणि मित्रांनो, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सगळेजण बघतात पण सबस्क्राईब नाही करत. 7 नंबरचा, श्वसनाची पद्धत. आता प्रत्येक योगासन करताना योग्य श्वसन करणे महत्त्वाचे आहे. श्वास घेणे आणि सोडणे नियंत्रित करावे. आता तुम्ही कोणालाही फॉलो करत असाल यूट्यूबवरती योगा करण्यासाठी, बघून करत असाल तर, परंतु त्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचं घेऊया, गरम करणे, म्हणजे बॉडी गरम करणे झालं. 9 नंबरचं, ध्यानाचा समावेश. आता योगासनाच्या शेवटी ध्यान करण्याचा समावेश करावा. यामुळे मन शांत होते आणि एकाग्रता वाढते. एक्सरसाइज होते, घाम येतो, शांत करायचं मग मन. 10 नंबरचं, योग्य आसनमाला. शरीराच्या क्षमतेनुसार योग्य आसने निवडावीत. प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाने आसनमाला ठरवावी. आता तुम्हाला जे बॉडी तुमची रिझल्ट देईल ना, रिझल्ट म्हणण्यापेक्षा जी बॉडी सांगेल, बॉडीला जर त्रास होत असेल तर ते आसन नाही करायचं. बॉडी आपल्याला प्रत्येक याला अलर्ट करते की हे मला झेपत नाही आहे किंवा हे मला जास्त आवडते. आपली बॉडी जशी रिस्पॉन्स करेल त्या पद्धतीने योगासने करायचे असतात मित्रांनो. आणि नियमितता. आता योगासने नियमित करणे महत्त्वाचे आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येईल. नाही तर काही जण मधूनच थोडे दिवस करतात, अरे काहीच रिझल्ट नाही, तसं नाही. 13 नंबरचं, अतिरेकी प्रयत्न टाळा. अतिरेकी प्रयत्न म्हणजे काय की खूप जास्त, चला एकाच दिवसात आपण एकदमच सगळं शांत करू, बॉडी, आत्मा, सगळं असं नाही होत मित्रांनो. आपण पिक्चर बघायला 3 तासाचा पिक्चर बघितल्यावरही लगेच विसरून जातो. काही ठराविक गोष्टी ज्या आपले माइंड साचून ठेवते त्याच आठवतात आपल्याला. पण योगाचं तसं नाही. योगामध्ये तुम्हाला हे दररोज करणं, 15 मिनटं, 20 मिनटं, पहिले कमी घ्या, मग हळूहळू वाढवत जा. 15 नंबरचं, ध्यानाची भूमिका. आता योगासने करताना मन एकाग्र ठेवण्यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. मन वळवण्यासाठी याचा उपयोग होतो. ध्यान म्हणजे तुमच्या आत्म्याला शांती पाहिजे असेल किंवा मग तुमची खूप चलबिचल होते, मन सारखं इकडे तिकडे फिरत असतं, त्याच्यासाठी उत्तम आहे उपाय. आता याच्यात प्रशिक्षक म्हणजे तुमचा एखादा ट्रेनर किंवा हे असेल, ऑनलाईन कोर्स असेल तर तो व्यवस्थित निवडा. त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांचा अनुभव बघा किती आहे, काय आहे, त्यानुसार तुम्ही करू शकतात. आता आपल्या शरीराची क्षमता ओळखा. की तुमचं शरीरचं हार्ड असेल ना तर तुम्हाला सुरुवातीला अवघड जाऊ शकतं, पण तुमचं लवचिक असेल ना तर तुम्हाला जास्त लवकर येईल. किंवा वजन, या गोष्टी भरपूर अवलंबून असतो योगा. आता तुमची प्रोसेस काय, प्रगती मोजा. प्रगतीमध्ये काय आहे तर तुमचा जसं दिवस 8 दिवस झाल्यानंतर तुमचे एक डायरी करून त्याच्यामध्ये तुमचा प्रोग्रेस लिहू शकता तुम्ही. शेवटचे 2 घेऊया. 19 नंबरचं, नकारात्मक भावना दूर ठेवा. आता निगेटिव्हिटी ही पासून लांबच राहा. कुठलेही विचार आणू नका, पॉझिटिव्ह विचार आणा. शेवटचं घेऊया. त्यातपूर्वी परत रिक्वेस्ट करतो, कृपया सबस्क्राईब करा. खाली लिंक दिलेले आहे, तिथे जाऊन डिटेलमध्ये ब्लॉग बघू शकतात. आहार आणि जीवनशैली. आता आहार पण तुम्ही योग्य सात्विक आहार खा. आठवड्यातून 3-4 दिवस. एखाद दुसऱ्या वेळ तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकतात. तर धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.